की लोकसंख्या उत्तर भारतात जास्त आहे. बघा ना, उत्तर प्रदेशाची लोकसंख्या किती आणि त्याची वाढ पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मग ह्याच्यामुळे काय समस्या निर्माण होतील हे महत्वाचं आहे बरं. काय समस्या निर्माण होत आहेत रे बघा आता. मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्याची वाढ पण जास्त आहे. दक्षिण भारतामध्ये लोकसंख्या कमी आहे आकार आणि लोकसंख्येची वाढ पण कमी आहे, कारण तिथला टोटल फर्टिलिटी रेट ऑलरेडी रिप्लेसमेंटच्या रेटच्या खाली गेलेला आहे असा अभ्यास सांगतो. पण साऊथ इंडिया इज मोर इंडस्ट्रियलाइज, मोर डेव्हलप्ड. अरे बरोबर आहे का? म्हणजे तिथे जास्त संधी उपलब्ध असणार आहे. मग या जास्त संधी घेण्यासाठी कोण येणार? उत्तर भारतातील लोक या संधी घेण्यासाठी येणार. मोस्ट ऑफ द संधी घेण्यासाठी, कुठल्या संधी घेण्यासाठी येणार? त्या खालच्या स्तरामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत, साधे साधे जॉब, साधे छोटे छोटे वॉचमन, रिक्षा चालक, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग या ठिकाणी जेव्हा ते येणार तेव्हा भारतामध्ये मेजर कल्चरल डिफरन्स आपल्याला जो दिसतो तो नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया. अरे बरोबर आहे का? भारत हा सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे, मान्य आहे गोष्ट आपल्याला. पण त्याच्यामधला आपण मेजर दोन जर गट पाडायचे तर ते कोणते आहेत? भारतामधलं आर्यन कल्चर आणि भारतामध्ये द्रविडियन कल्चर हा मेजर आपल्याला फरक दिसतो. महाराष्ट्रीयन लोकांना ठीक आहे, ते दोन्हीकडे ऍडजस्ट होतात. आपल्याला डोसा पण आवडतो, पराठा पण खातो, पोहे तर फेवरेटच आहेत आपले. अरे बरोबर आहे की नाही? पण ह्यांच्या दोघांमध्ये कल्चरल डिफरन्स खूप आहे आणि त्यामुळे जेव्हा नॉर्थ इंडियन लोक साऊथ इंडियामध्ये येतात तेव्हा कल्चरल क्लॅशेस सुरू होतात मोठ्या प्रमाणावर. मग महाराष्ट्रामध्ये पण आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त मेजर इश्यू कुठे आहे आपल्याला? जेव्हा साऊथ इंडियामध्ये हे मायग्रेशन होतं तेव्हा मोठ्या प्रमाणावर इश्यू निर्माण होतात. म्हणजे हे पॉईंट मी कशाशी जोडतोय कळालं का? तर मी हे सांगू शकतो की भविष्यामध्ये ऑलरेडी ट्रेंड सुरू झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर ही सामाजिक समस्या सुरू होईल.